दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या खाती गोठवण्याचा प्रकार इन्कम टॅक्स खात्याकडून झाला, त्याबद्दलचा मी आपल्या सर्वांच्या अनुभवात एक ठराव मांडू इच्छितो. भाजपने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वगैरे सर्व चौकशी संस्थांचा वापर करून महाराष्ट्रात आणि त्याच्या आधी इतर राज्यामध्ये विधिवत पद्धतीने निवडून आलेली सरकार पाळायचा, नेत्यांच्यावर चौकशी संस्थांची कारवाई करायची, तुरुंगात डांबून ठेवायचं, दहशत निर्माण करायची आणि अशा प्रकारे केंद्रीय आणि राज्यातील चौकशी आणि तपास संस्थांचा दुरुपयोग करून विरोधी पक्ष फोडायचे, सरकार बदलायचं आणि आपलं सरकार आणण्याचं, ज्याला ऑपरेशन कमल असं नाम पत्रकारांनी दिलेलं आहे. आणि या सर्व गैरकृत्यामध्ये संविधानिक पदावर असलेले राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या हस्ते संविधानाला आणि आपल्या राज्यघटनेला काळीमा फासत ही सगळी कारवाई चालू आहे. आणि या एक जुनी कुठली तरी 5 वर्षापूर्वीची केस, कारण इन्कम टॅक्सला आपला अहवाल सादर करण्यामध्ये काही 4-5 आठवड्याचा वेळ झाला म्हणून जुनी केस चालू आहे, ती केस आज उकरून काढली आणि त्या केसच्या आधारावर इन्कम टॅक्सनी खाती गोठवायचा निंदाजनक थांबायचं करून घेऊ का हा प्रकार केलेला आहे. आणि हा फक्त खाती गोठवण्यापुरता प्रकार नाही आहे, तर काँग्रेस पक्षाला निवडणुकीचं काम करता येऊ नये, निवडणुकीची तयारी करता येऊ नये, हा अत्यंत दुष्ट प्रयत्न आज मोदी सरकारकडून चाललेला आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला जी चपराक लावलेली आहे, इलेक्टोरल बॉन्ड हा अतिशय असंविधानिक आणि बेकायदेशीर प्रकार होता. 2017 साली कायदा करून जो केला तो बेकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे, घटनाबाह्य आहे असा काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. आणि स्टेट बँकेला आतापर्यंत ज्या ज्या देणगीदारांनी राजकीय पक्षांना देणगी दिली त्या सर्वांची नावं जाहीर करायचा आदेश दिलेला आहे. अशी अत्यंत मोठी चपराक, ऐतिहासिक चपराक सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला व्यक्तिशः दिलेली आहे. आणि त्याचा सूड घेण्याच्या भावनेनं आज ही इन्कम टॅक्सची कारवाई झालेली आहे. या कारवाईचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिबिरामध्ये आम्ही तीव्र निषेध